नागपुरात HMPVची लागण झालेले 2 रुग्ण आढळून आले। 2 लहान मुलांचा HMPV अहवाल पॉझिटिव्ह आला होता। 7 वर्षाचा मुलगा आणि 13 वर्षाच्या मुलीला HMPVची लागण झाल्याचं समोर आलं होतं। मात्र आता या दोन्ही लहानग्यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी दिली आहे। मीडियामध्ये चालत आहे की नागपूरमध्ये 2 ह्यूमन मेटानिमोनी व्हायरसचे पेशंट्स आढळलेले आहेत। हे सध्या चुकीचं आहे। 2 पेशंट जे एक 7 वर्षाचा आणि एक 14 वर्षाचे जे होते वॉक इन ओपीडी मध्ये त्यांनी आपली पॅनल टेस्ट केली, त्याच्यामध्ये सस्पेक्टेड जे आलेले आहे। पण जोपर्यंत आम्ही NIV आणि एम्स मधून तपासणी होणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कसलेही बोलणं बरोबर नाहीये, कारण सध्या नागपूरमध्ये एकही केस नाही, सस्पेक्टेड आहे। आता आम्ही त्यांचा सॅम्पल जो आहे तो एम्सला आणि पुण्याला पाठवू आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल की तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह। आणि दोन्ही हे जे पेशंट होते ते वॉक इन होते, कोणीच ऍडमिट नाही आहे, ते डिस्चार्ज झालेले आहे, ते सुखरूप आहे। आणि हा जो आपण ऐकतो काल 2 दिवसापासून की जगभरात पूर्ण देशामध्ये की ह्यूमन मेटानिमोनी व्हायरसचा संसर्ग होणार आहे, तो मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, त्याकरिता गव्हर्नमेंटनी गाईडलाईन्स काढलेले आहे, हे मी तुम्हाला देतो। याच्यामध्ये फक्त या संदर्भात इंडिव्हिज्युअलनी काय करावं आणि काय नाही करावं हे सगळे गाईडलाईन्स त्याच्यामध्ये दिलेले आहे की तुम्ही मास्क वापरायला पाहिजे, तुम्ही शिंक आल्यावर हात धुवायला पाहिजे, हस्तांदोलन केल्यावर तुम्ही हात धुवायला पाहिजे, आणि काय व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू ते मी तुम्हाला देतो। आणि आज आम्ही ऑलरेडी सगळ्या हॉस्पिटल्समध्ये सगळ्या तुमच्या मीडियाच्या मार्फत, आमच्या सोशल मीडियाच्या मार्फत आणि आमच्या PSC सब सेंटर सगळ्यांच्या मार्फत आम्ही नागरिकांना ह्या गाईडलाईन्स आम्ही कळवणार आहे। सध्या घाबरण्याची कसलीही याच्यामध्ये नाही आहे। आम्ही वरिष्ठांच्या संपर्कामध्ये आहे आणि आपल्याला एक विनंती आहे की या अनुषंगाने नागपूरकरांमध्ये आणि जनतेमध्ये थोडंसं आपल्याला भीती पसरू द्यायची नाहीये, कसलीच घाबरण्याची गोष्ट नाहीये। मी रिस्पॉन्सिबिलिटीने बोलतोय आपल्या समोर, सध्या घाबरण्याची कसलीच कंडिशन नाही। हे दोन जे आपण चालत आहे, 2 बच्चे होते, त्यांचं टेस्ट त्यांनी प्रिव्हेंटिव्ह टेस्ट आपण जे पॅनल चालवतो प्रायव्हेट हॉस्पिटल ते चालवले आहे। त्यांनी इमिजिएटली सस्पेक्ट आल्यावर त्यांनी गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना, सिव्हिल सर्जन आहे, आमचे MOE त्यांना कळवलेलं आहे। मग त्यांचं सॅम्पल आम्ही आता आमच्या ICMR लॅबमध्ये एम्स आणि व्हायरोलॉजी पुणेला आम्ही पाठवू आणि त्याच्यानंतर आपण फर्दर ऍक्शन घेऊ। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।